पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे प्रतीकला गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवलं जातं. 38 सर्कलच्या बाहेर आपण ऑन साइडला प्रोटेक्शन पाहू शकता. मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण मात्र देण्यात आलंय. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन मिड ऑफ असेल, कव्हर पॉइंट असेल, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन लेग, अगदी पॉइंटला देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रतीक चाललाय पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉलवरती शफल झाले. मिड विकेटला क्लिअर करत असताना वन बाउन्स सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर आला या सामन्याचा चौकार. पहिल्याच बॉलवरती साहिलच्या बॅटमधून अगदी थोडेसे अक्रॉस गेले, अगदी चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचत असताना गॅप मधून ढकलून दिले. हल्ला चढवला पहिल्याच बॉलवर. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा इन ऍक्शन. दुसऱ्या बॉलवर देखील शफल. फाईन लेग झोन निवडलाय. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक साहिलच्या बॅटमधून आलाय. या मॅचचा हा दुसरा चौकार. सुरुवात खूप चांगली झाली. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडीशी शफल होत असताना मिड विकेट झोन निवडला. त्याच्यानंतर पुन्हा शफल झाले. चेंडूला दिशा दिली. मनगटाचा खूप चांगला वापर. दुसऱ्याच बॉलवरती दुसरा चौकार देखील अर्जित झालाय. रणसंख्या जाऊन पोहोचले 8 या क्रमांकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. साहिलसाठी तिसरा बॉल आहे षटकातील. यावेळी देखील शफल झाले. यावेळी देखील चांगला फटका. यावेळी देखील सावकारांची हॅट्रिक प्राप्त केली आहे. डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये आलाय वन बाउन्स चौकार. तीन चेंडूवरती लगातार 3 प्रहार, 12 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित झाल्यात. अगदी संघाचा कॅप्टन आला प्रतीक पर्यंत आणि प्रतीकला थोडासा कानमंत्र दिला गेलाय की कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला हवी. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. क्षेत्ररक्षण अगदी तेच ठेवलं गेलंय. तीन बॉलवरती 3 मोठे प्रहार. गोलंदाज प्रतीक. चौथा बॉलला सोडून दिले. पंचांकडे पाहिलं. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अंकित झाले. रणसंख्या मात्र जाऊन पोहोचली 13 या क्रमांकावरती. 3 षटकांचा 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. चांगली बॅटिंग राहिली. दर्पण जाणवलं अगदी पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार आल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आणि तिथून एक अवांतर धाव. गोलंदाज प्रतीक या बॉलला देखील खेळून काढलाय. गॅप मध्ये हा बॉल देखील आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळी सीमा रेषा पार. पंचांचा सिग्नल येतोय. दिस इज अ मॅग्निफिशियंट स्ट्राइक. षटकार. राजे प्रतिष्ठानच्या सन्माननीय अध्यक्षा सोनलजी गोलावडे मॅडम यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागतम सुस्वागतम आगतम. यावेळी पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. झेल मी म्हणेल की थोडासा 50-50 चान्स होता. बॉलपर्यंत पोहोचले. चांगलं ग्राउंड त्या ठिकाणी कॅरी केला. अगदी कव्हर केला. त्याच्यानंतर एक हात झेपावत असताना झेल ड्रॉप झाले. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 21-21. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत संपूर्णपणे मॅच मध्ये जर पाहिलं तर साहिलचा बोलबाला राहिलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार, चौकार, षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल. शेवटचा बॉल आहे षटकातील. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. जोरकस पाण्याचा प्रयत्न एज घेत असताना बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. सिंगल आले. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा शिवाजीनगर संघ जाऊन पोहोचलाय. 22 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. म्हणजे सलामीची जोडी अजूनही मैदानावरती शाबूत आहे. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. आपण घेतो एक छोटीशी विश्रांती.
षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवर विलास या गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जाते. अनुभव आहे खेळाडूकडे, अगदी खेळाडूकडे पाहून त्याच्या वयाचा अंदाज देखील आपण पाहू शकतो. संघातील एक सिनियर खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा आल्या. त्याच्यानंतर विलासच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे धावफलकाला लगाम लगावण्याचं काम आणि पहिलाच बॉल अगदी फुलर लेनचा थोडासा पुढे या बॉलला हाताळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल पुढे एकदा त्या चेंडूवरती शफल होत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल देखील पाहत आहे. 22च्या माध्यमातून ही धाव अंकित झाली. अगदी अनुभवाचा तो कस आपण मैदानावरती पाहत आहे. सुशांत सारख्या एक मोठ्या बॅटर्सला त्यांनी माघारी परतवलं. स्वस्तामध्ये बाद झाला. मी म्हणेल की एक या व्यक्ती संख्येवरती सुशांतला बाद होताना आपण पाहिलं. विलास चांगली गोलंदाजी करतोय. अगदी अनुभवी हा खेळाडू आहे. पहिलं षटक 22 धावांचं राहिलं होतं. त्याच्यानंतर विलास यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. आपण पाहिलं तर पहिला बॉल 22च्या माध्यमातून एक सिंगल आली. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स देखील त्यांनी प्राप्त केले. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती सादर केलं जात आहे खामगाव संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर ऋतिक मैदानावरती दाखल झाला. इन ॲट 3 जबाबदारीचा ओझ खांद्यावरती घेऊन ऋतिक स्ट्राईक एंडला. विलास गोलंदाजी ट्रॅकवरती राईट मोर द विकेटनं इन ॲक्शन. पायावरती चेंडू होता. मनगटाचा वापर, मनगटाच्या साह्यानं बॉलला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळून काढले. तिथून एक सिंगल प्रदान होत असताना एक धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. रणसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 24 क्रमांकावरती. 24 लॉस ऑफ 1 विकेट ही सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती अंकांची किमया पाहत आहे. विलास गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. उंची तितकीशी नाहीये, लांबी जर आपण पाहिली तर ती देखील प्राप्त झाली नव्हती. शेवटच्या मोमेंटला स्वतःला स्ट्रीच करत असताना बॉलला आतल्या दिशेने फेकून दिलाय. तिथून केवळ एक सिंगल प्राप्त होईल. चला रिव्ह्यूची मागणी केली जाते. मी आमच्या टीव्ही अंपायर्सला विनंती करतो, चला आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून तो षटकार आहे का याची शहानिशा करूयात.
येस अंपायर सिक्सर षटकार त्या ठिकाणी जो खेळाडू होता त्याचा जो पाय आहे तो अगदी शूज ब्रश झाला होता खेळपट्टीच्या अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे जिथे आपण जी लाईन्स पाहते त्या लाईन्स वरती पाय असल्यामुळे अगदी षटकार या धावफलकावरती अर्जित केला जाईल आणि 6च्या मदतीनं धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचतोय 30 या क्रमांकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड 30 क्रमांक स्कोर कार्ड वरती पाहत आहे षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती पुढे एकदा लोअर फुल टॉस मिड विकेट रिझर्व मध्ये उडवलं या बॉलला वन बाउन्स कॅरी करत असताना फेकी केले तो परत एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील अगदी 15.5 सरासरीनं मैदानावरती खेळ चाललाय बॅटिंग करणाऱ्या शिवाजीनगर संघाचा शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टाइम हिट यष्टीरक्षक बॉलवरती झेल टिपलाय षटक क्रमांक 2 देखील संपल्याने 2 षटकाच्या अखेरीस शिवाजीनगर संघ जाऊन पोहोचलाय लॉस ऑफ 2 विकेट्स 31 ऑन दी बोर्ड अजय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला पहिल्याच 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा 15.5 सरासरीने खेळ झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश स्वतः संघाचा कॅप्टन आहे आणि आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन तोच देखील गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय 15.5 सरासरीने आतापर्यंत मैदानावरती खेळ सुरू आहे अगदी शिवाजीनगर संघाचा चांगली बॅटिंग राहिली मी म्हणेल की 15ची सरासरी दुपारच्या सत्रामध्ये शेवटचं षटक पार निर्णायक राहणार आहे गोलंदाज रुपेश चला विनंती करतोय खामगाव संघ आपण घाई करूयात कारण बराचसा उशीर होतोय आणि याच्यानंतर देखील पहिल्या फेरीचे सामने असतील दुसऱ्या फेरीचे सामने असतील शेवटच्या अंतिम क्षणाचे क्वार्टर फायनल सेमी फायनल या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असे बरेचसे सामने आहेत गोलंदाज रुपेश षटक क्रमांक 3 पहिल्याच बॉलवरती जोरकस मारण्याचा प्रयत्न होत असताना बॉल यष्टीरक्षक जोपर्यंत कॅरी करेल 2 रन्स कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा मानस प्रयत्न धाडस दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दाखवलं गेलं नाही शांत राहिले आणि मी म्हणेल की समजदारीचं क्रिकेट कारण अशा परिस्थितीमध्ये एखादी विकेट्स जाणं ही म्हणेल की नेक्स्ट बॉल या बॉलला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये जात असताना केवळ एक सिंगल कंप्लीट झाली सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिले तर रणसंख्या 34 या धावसंख्येवर स्थिरावली गेले 34 3 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या सत्रातील आपण मैदानावरती शिल्लक पाहत आहे पुढे एकदा लॉंग ऑन झोन मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आलाय वी शेप मध्ये बॉलला खेळून काढले की सिंगल आणि एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नव्हतं म्हणजे
हॅलो हॅलो. मन सुंदर सुंदर जसा मोगरा सदा फुलीचा साज नाचरा ही जाई जुई वाऱ्याची डोले रात राणी ताऱ्यांची बोले शेवंतीने स्वप्न सजवूया झेंडू संग भक्तीत रमूया हे कमळा सम निस्वार्थ बनूया बाक्षीचे पार्थ बनूया पारिजात जास्वंदी गाते सोन चाफा बोली नाचे आई हरवली तू आई तुझी ग देवलाला आई हरवली तू आई तुझी ग देवलाला तुझा लेकरू आला ग आई आला तुझे ग चरणाला आई हरवली तू आई तुझी ग देवलाला आई हरवली तू आई तुझी ग देवलाला हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही 24 एकावजरा मंगलमूर्ती चषक. आपलं कॉल 2024 किंवा मंगलमूर्ती चषक हे करावं लागेल. कॉल कोण करणार? पालेगाव टीमचे कॉल करतात. इथे कॉल होतोय, नाणेफेक होतोय, कॉल होतोय. मंगलमूर्ती चषक इथे आलाय आणि इथे पालेगाव हा संघ नाणेफेक जिंकलाय. आपला काय निर्णय असेल? बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपला हा पहिलाच सामना आहे बरोबर. 3 षटकामध्ये किती धावा संघ रोकाल? आम्ही कमीत कमी बघू, आम्ही 20-25 आसमध्ये रोखू दे ना. निश्चितपणे सर ह्या मैदान विचार का 3 षटकामध्ये 40 धावा हे होत आहेत. आपण जर पाहिलं तर निश्चितपणे तुमच्या गोंदात चांगला विश्वास आहे. तुम्हाला मी जास्त मुलाखत घेत नाही कारण आपलं भरपूर सामने आटपायचे आहेत. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि दुसऱ्या बाजूला लेपणी संघाचा कर्णधार आहे, अगदी आयोजकाच्या भूमिकेत आणि आता स्पर्धा देखील खेळणार आहे तो. आणि लेपणी संघाचा कर्णधार, आपण टॉस हारलात, काय प्रतिक्रिया? आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. 40 धावाच्या वर तुम्हाला धावा करायचे आहेत. ओके, तुम्हाला शुभेच्छा असतील. पहिला सामना असेल तर दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. आणि दोन टीमला आयोजकांच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देण्यात येईल. कारण या स्पर्धेमध्ये जो कोणी संघ सहभागी होईल त्या प्रत्येक संघास सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. इथे पालेगावचे कर्णधार, इथे सन्मान चिन्ह स्वीकारताना नितेश सर यांच्या शुभ असते. आणि त्यानंतर दिशाल सर पोटियो. चला खामगाव संघाचा एक्स्ट्रा खेळाडू प्लीज या. खामगाव संघाला विनंती आहे कारण पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाला. चव्वेचाळीस धावाचा पाठलाग करण्यासाठी खामगावचा संघ मैदानावरती उतरलाय. पहिल्याच बॉलवरती
फलंदाज बाद आता मात्र संघाचा कॅप्टन संघाचा संघ नायक रुपेश मात्र मैदानावरती दाखल झालाय. येणारे 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. 17-44 हे इक्वेशन हे समीकरण आपण या मॅच मध्ये पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक पुढे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल गॅप मधून चेंडू चाललाय. वाईड लॉंग ऑनला बॉलला अडवलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. अगदी चुकीच्या एंडला थ्रो होता आणि अगदी आपण रुपेशकडे पाहू शकतो. ज्यावेळी बॉलची फेकी झाली नॉन स्ट्राईक एंडला खराब फेकी होती आणि त्याने ते हेरलं. दुसऱ्या धावेचा माणूस दाखवला आणि दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी धाव म्हणजे पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डबलनं संघाचं खातं उघडलं गेलंय. धावफलकाचं श्रीगणेश होताना आपण पाहत आहे. 44-44 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. शॉर्ट अंपुलचा हल्ला चढवायचा होता. बॅटची एज जेल ड्रॉप. रुपेश सारख्या बॅटरला जीवनदान. सिंगल आली आहे. पुन्हा एकदा मैदानावरती काय घडतंय काय होतंय. पंचांनी इशारा आमच्यापर्यंत दिलाय म्हणजे आता आम्ही जातोय थर्ड अंपायर का. टीव्ही अंपायर्स मात्र शहानिशा करतील खळवतील चर्चा केली जाईल आणि येस चला आपण स्ट्राईक एंडला पहिल्यांदा चेक करूया. स्ट्राईक एंडला बॅटर शेप आहे का किंवा बॅटर बाद आहे का याच्यावर मात्र टीव्ही अंपायर्स आता मात्र पाहतील. स्ट्राईक एंडला फलंदाज आउट आहे म्हणजे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना जी पहिले अटेम्प्ट झाले त्या पहिल्याच अटेम्प्ट मधला खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर विशाल मैदानावरती दाखल झालाय. नेक्स्ट बॉल. या बॉलवरती चेंडूची दिशा थोडीशी खराब आहे. पंचाचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. पुन्हा एकदा वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपातून स्कोरकार्डवरती धाव वर्जित जाते. रणसंख्या जर पाहिली तर 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते 4 या क्रमांकावरती. 3 चेंडूचा खेळ अजून देखील या षटकातील शिल्लक आहे. मैदानावरती अगदी शांत संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. थोडी शांतता पाहायला मिळते कारण मोठ्या फटक्यांपासून पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रोखलंय खामगाव संघाला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॉलला अडवतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येईल. सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये अर्जित देखील होतीये. रणसंख्या जाऊन पोहोचते 5 या क्रमांकावरती. सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव म्हणजेच गौतम गंभीर या खेळाडूची आठवण करून देणारा क्रमांक राहिलाय. जर्सी नंबर 5 आणि विक्रम देखील याच क्रमांकाशी अगदी सबलचा राहिलाय. सलग 5 कसोटी क्रिकेटच्या मॅच मध्ये 5 सेंचुरी लगावण्याचा कारनामा राहिला गौतम गंभीरच्या नावावरती. यावेळी स्लॉक स्लिप बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार मिड विकेट झोन मध्ये येतोय संजीवनी देणारा षटकार. षटकार आणि षटकाराने रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 11 11 या क्रमांकावरती. यावेळी देखील सफल झाले. उडवलं या बॉलला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन निवडलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार आणि षटक संपत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर झाल्यात 15.
सोबत चला शिवाजीनगर टीम मीटिंग नका प्लीज, कारण बराचसा उशीर झालाय. डीजे मास्टरचं देखील कौतुक करूयात. सैराट चित्रपटातील सुमधुर संगीत अशा मराठी चित्रपटानं मराठी सृष्टीमध्ये एक वेगळा इतिहास रचला. म्हणजे पहिला असा मराठीचा चित्रपट ठरला ज्या चित्रपटाला 2 भाषेमध्ये डब केलं गेलं आणि याच चित्रपटातील सुमधुर संगीत पुन्हा एकदा डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्या कानावरती पडलं. येणारे 12 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 14.5ची सरासरी, म्हणजे मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला 14.5च्या सरासरीने 2 ओव्हर्समध्ये खेळ करायचा आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हितेशला उतरवलं जात आहे. हितेश ऑन द बॉलिंग एंड. हे षटक फार निर्णायक राहणार आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर शेवटच्या बॉलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ते चित्र देखील अंपायरचा सिग्नल येतोय. डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातोय. डेटची घोषणा. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 29 रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. पहिलाच बॉल वरती हल्ला चढवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. यूज हिट आला यावेळी षटकार. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. आता मैदानावरती दोन्ही बॅटर्सचा कहर पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने आतिषबाजी. सन्माननीय प्रभाकरजी भावे यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी दिलं जात आहे. 2100 रुपयाची निधी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून दिली गेली. त्यांचं देखील संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय. पहिल्याच बॉलवरती विशालच्या बॅटमधून गणागाती प्रहार. दुसऱ्या बॉलवरती देखील सेम डिरेक्शन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. चला बॉल द्या मैदानावरती. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. सोबत धन्यवाद डीसी. धावफलकावरती धावा 27-27. चला बॉल मैदानावरती द्या प्लीज. जुना बॉल हवाय. जुना बॉल हवाय. मी आयोजकांना विनंती करतो प्लीज. चला 2 बॉल मैदानावरती द्या. जुने 2 बॉल द्या. चला 2 जुने बॉल द्या मैदानावरती, विनंती आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर चला नवीन बॉल आहे. चला हरकत नाहीये. आम्हाला त्याची माहिती नव्हती आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नवीन बॉल दिला जाईल. धावफलकावरती धावा झाल्यात 27-27. चला नियम तुम्हाला अगोदरच तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले, त्याच्यामुळे मी विनंती करतोय चला घाई करा. 27-27. सन्माननीय नथुरामजी पोष्टुरे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. धावफलकावरती धावा 27-27. गोलंदाज हितेश पुढे देईन ऍक्शन. मोठा फटका. लगातारचा 3रा बिग हिट. षटकारांची हॅट्रिक. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार आणि या स्पर्धेमध्ये कहर झाला षटकारांचा. येतोय हॅट्रिकचा षटकार. सोबत डीजे. विशालच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 19 धावांची त्याची अफलातून इनिंग आतापर्यंत या मैदानावरती राहिली. शिवाजीनगर संघाला आता रोखण्यासाठी मी म्हणेल की 9 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये एक विकेट, एखादा निर्धाव बॉल येणं गरजेचं आहे. अक्रॉस पुढे एकदा
अक्षरशः बॉलला फेकून दिलं, झोकून दिलं वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये एका धावेची वाढ होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 34-34. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. एक विकेट पार्टनरशिप ब्रेक होणं फार गरजेचं आहे मॅच मध्ये. शिवाजीनगर संघाला कमबॅक करावं लागेल. त्याच्यासाठी मात्र हितेशकडे सर्वांच्या नजरा लागल्यात, कारण 2 चेंडूचा खेळ असून देखील षटकातील शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो, सफल झाले. आता मात्र विकेटची संधी निर्माण झाली आहे आणि काय घडतंय संधी निर्माण झाली होती मात्र ती कॅरी करता आली नाही. अर्थात जेलधरणीला दाराने त्याच्या बरोबरीने चौकार. थँक्यू. अगदी मैदानावरती आपण चित्र पाहिलं तर मराठीची खूप चांगली एक म्हण आहे, म्हणजे मराठीमध्ये एक चांगलं वाक्य आहे, जखम मांडीला आणि इलाज शेंडीला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विकेट्स घ्यायची आहेत, संधी निर्माण झाली आहे मात्र तुम्हाला ती कॅरी करता येत नाही. म्हणजे एक खराब क्षेत्ररक्षण. बॅकफुटला गेले, पुढे एकदा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं जातं आणि तिथून एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 39-39 या धावसंख्येवरती. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 6 बॉल इज रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर फार. इक्वेशन आपण पाहताय. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. चला दोन्ही संघाला विनंती आहे, थोडासा उशीर झाला मॅच मध्ये, त्यांनी दोन्ही बाजूने थोडीशी घाई करूयात. जाऊयात डीजे मास्टर कडे. मॅचला सुरुवात अगोदर ऐकूयात एक सुमधुर गीत. थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन बॉलर आलाय प्रतीक ऑन द बॉलिंग एंड. प्रतीककडे नजर आहे, प्रतीकला रोखायचं आहे तर प्रतीक रोकेल का प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह घेऊन पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग ऑन झोन मध्ये बॉलला खेळून काढले. सेन्सिबल क्रिकेट. म्हणजे क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती एवढंच शिकवतो की जेवढी गरज आहे तेवढंच करा आणि आता तेच केलं जात आहे. 6 मध्ये 5 भरवायचे आहेत, मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. म्हणजे आलेल्या प्रत्येक बॉलला एक ढकलून देत असताना, सन्मान देत असताना सिंगल घेण्याचा धाडस या ठिकाणी दाखवलंय. नॉन स्ट्राईक एंडला संघाचा कॅप्टन आहे अगदी कर्णधार आहे. या बॉलवरती अगदी आपल्या स्टाईलने सामन्याला फिनिश केलाय, षटकार आलाय. या मॅचचा विजय संघ ठरलाय खामगाव. नहीं तू समझा नहीं. थँक्यू. चला खामगाव संघाचा विशाल आपण मानामध्ये मॅचसाठी या. विशालच्या बॅटमधून तिची एक मातब्बर इनिंग राहिली आणि मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेल की खामगाव संघाच्या दृष्टीने ज्या खेळाडूचा खेळ खूप चांगला राहिला. नाही वर नाहीये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये